Oh shit! हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम टू द ब्लॉग. आपल्या सर्वांचं एकदा परत आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तुम्हाला तर पहिलेच थंबनेल बघून ऑलरेडी माहीतच पडून जाते नेहमी, बट या अगेन की आपण परत एकदा देवकुंडला जातोय. याच्या अगोदर मी एकदा गेलो आहे आणि परत आज एकदा जातोय, कारण की अण्णा नाही गेले, तर म्हटलं चला त्यांना जॉईन करूया. आणि तसं पण त्यांच्यासोबत जायसाठी मजा येते. फक्त अण्णाच नोन आहे, बाकी सर्व अननोन आहे आपल्यासाठी, बट काही नाही, सर्वांसोबत मैत्री करून घेऊ. इट्स अर्ली इन द मॉर्निंग 7 झाले आणि ऑलरेडी आपल्याला जायसाठी खूप जास्त उशीर झालेला आहे. आतापर्यंत तर आम्ही तामिनी घाटमध्ये पोचायला पाहिजे, कारण की विकेंड आता ऑलरेडीच खूप रश असते. अण्णा पोचते 5 मिनिटामध्ये आणि लगेच निघूया आपण. आपण एक नॉर्मल एक छोटा ब्रेक घेतला होता. मुळशीमधून जातोय, एक ब्रेकफास्टसाठी ब्रेक घेतला होता. सो ऑलमोस्ट आता 9 वाजत आले आहे आणि अजून ऑलमोस्ट 2 तास लागणार आपल्याला आपल्या देवकुंड पोचायसाठी. तर आता इथून तामिनी घाट सुरू होणार, म्हणजे ऑलमोस्ट चालू झालाच आहे. आणि इथे आम्ही स्टार्टिंगमध्ये एक छोटासा ॲक्सिडेंट बघितला आहे, त्याच्यामुळे सर्वांची फाटली आणि सर्वजण एकदम गपचूप बसलेले आहे. आणि नुकताच आता अहमदाबादवाला किस्सा झाला आहे, तर सर्वांना खूप भीती वाटते ट्रॅव्हल करायसाठी. म्हणजे जेव्हा ते झालं, जे बघितलं, तेव्हा खरंच विश्वास नव्हता होत. आणि खरंच आता पण ते डायजेस्ट न झालं आहे की एकाच वेळी इतके साऱ्या लोकांची जीव गेले आहे. बट आता तुम्ही पण कुठे पण ट्रॅव्हल करता, कुठे पण जाता, तर खरंच सेफ्टी घ्या. आपण पण सेफ्टी घेतो. साडे 10 वाजता जवळपास आम्ही पोहोचलो आहे. देवकुंडचा जो बेस विलेज आहे विठ्ठलनगर, तिथे पोहोचला. इथून हा ट्रेक स्टार्ट होणार. ऑलमोस्ट 7-8 किलोमीटरचा ट्रेक आहे, तर 1-1.5 तास लागणार जायसाठी. हळूहळू थोडासा एकदम हलका पाऊस चालू झाला आहे. तामिनीमध्ये सुद्धा पाऊस चालू झाला होता. डोंट नो की वेदर आता पाऊस वाढतोय की का, बघू. वेदर तर छान आहे आणि होपसो आज आम्हाला गर्दी झाली आहे, तर वॉटरफॉलवर पण खूप जास्त गर्दी बघायला मिळणार. लेट्स सी, होप फॉर द बेस्ट. इकडे पार्किंगसाठी पण जागा आहे आणि एंट्रन्स फीज पण आहे इकडे 200 रुपीज पर पर्सन. तर आता आम्ही पैसे भरले आहे. मागच्या वेळा आलो तर आय थिंक इतके फी नव्हती, आता 200 रुपीज घेत आहे. आय थिंक वाढवलं वाटतं. देवकुंडला जाता जाता पॅरललमध्ये एक डॅम लागतो, भीरा डॅम म्हणून आहे. बाजूलाच देवकुंडला येता येता टाटा पॉवरचं एक हे आहे, पॉवर जनरेशन युनिट, तर तिथलंही आहे. आणि तामिनीनी येता येता तामिनीमध्ये जितके पण वॉटरफॉल्स लागतात ना, त्याचं सर्व पाणी याच डॅममध्ये येऊन थांबते. तर तुम्ही तामिनीतले सर्व जितके पण वॉटरफॉल्स आहेत, छोटे मोठे, ते सर्व येऊन एक देवकुंडमध्ये कन्वर्ट होतात आणि देवकुंड खाली येऊन या डॅममध्ये येते. इकडे एक मस्त छान व्ह्यू होता, मस्त फोटो व्हिडिओज काढायसाठी थांबलो होतो. आणि आज संडे असल्यामुळे माहिती नाही, आज खूप जास्त गर्दी आहे, खूप म्हणजे खूप अति जास्त गर्दी आहे. तर त्याच बहाण्याने गर्दी पुढे निघून गेली. आता मागे मी एकटा जातो आहे. त्याचबरोबर पाऊससुद्धा सुरू आहे आणि पावसाची जी इंटेन्सिटी एकदम हळूहळू ड्रिझेल होतं, त्याच्यामुळे एकदम असं चिपचिप आणि घाम, चिडचिड फील होतं. म्हणजे जोराचा पाऊस असला तर तेवढं काही वाटत नाही, पूर्ण घाम निघून जातो. बट अशा पावसामध्ये खूप जास्त ट्रेक करणं थोडा एक चॅलेंजिंग पार्ट बनून जातो. हे टोक जे तुम्हाला दिसत आहे, हे टोक आहे सावल्या घाटचं. आणि इकडे पूर्ण अंदरबन जंगल आहे, या किल्ल्याचं, या डोंगराच्या तिकडे. आणि इकडून आपल्याला समोर जायचं आहे देवकुंड वॉटरफॉलसाठी. तर हे जे जितके पण हे वॉटरफॉल्स आणि जे जंगल्स आहे सर्व एकदम जवळजवळच आहे. बट
इकडे देवकुंडला यायसाठी आपल्याला असं लांबून याच्यासाठी यावं लागतं, कारण की खाली जायसाठी रस्ता नाही माहीत आहे रस्ता, बट असा प्रॉपर रस्ता नाही आहे. सो जर प्रॉपर यायचं असेल तर विठ्ठलनगरमध्ये येऊन पार्किंग करून तुम्हाला यावं लागेल. या वॉटरफॉलपासून एकदम क्लिअर दिसते. हे जे टोक आहे हे सावल्या घाटचं, आणि इकडे आहे असा देवकुंड वॉटरफॉल, जे इकडून असं पाणी येत आहे आणि इकडे त्या डॅममध्ये जात आहे पाणी. यावेळी थोडं जास्तच कठीण वाटून राहिलं आणि मेन म्हणजे गरमी खूप आहे. फक्त म्हणायसाठी आहे की पावसाळा चालू झाला, बट प्रॉपर पावसाळा चालूच नाही झाला. वॉटरफॉलमध्ये पण तितकं काही फारसं पाणी आलेलं नाही आहे, म्हणून त्रास होत आहे. जे पण लोक तिकडून परत येतात त्यांना कंटिन्युअसली विचारतो की किती वेळ बाकी आहे. सर्वजण हेच सांगतात की 10 मिनटं. एका तासापासून सर्वजण 10 मिनटं म्हणतात, बट 10 मिनटं संपतच नाही आहे. बट ऑलमोस्ट जवळ पोचलं असं वाटतं आहे, कारण की हळू जो वॉटरफॉलचा जो आवाज आहे पडण्याचा तो येतो आहे. वाटत आहे आता खरंच 10 मिनटावर आहे, बट आज गर्दी खूप एकदम खतरनाक आहे, खूप गर्दी. वी रीच टू द व्ह्यू फॉर वॉट वी केम. आवाज येत असेल तुम्हाला, माझ्या समोर वॉटरफॉल जोराने पडत आहे. अँड द व्ह्यू इज इन 3, 2, 1 गो. एक जागा वगैरे साईडला बसलो आहे, एकदम समोरचा व्ह्यू एन्जॉय करतो आहे. हा व्ह्यू इतका भारी आहे. आणि जर आपण इथे येतो आणि जस्ट फोटोज व्हिडिओज काढून चालले जातो, बट जर हा व्ह्यू एकदम शांतपणे जर आपण एन्जॉय करतो वडला आणि छोट्या छोट्या गोष्टी जर नोटीस करतो बघतो, तर एकदम 2 मोठे जायंट माउंटेन्स आहेत आणि या 2 जायंट माउंटेन्सच्या मधून हा पाणी पडतो. मस्त वाटत आहे. मी तिकडे बसलेलो होतो, तिकडून बसून इकडे आलो आहे. अँगल चेंज केला आहे कारण की इकडून पण व्ह्यू एकदम बाप आहे. ते जे माझ्यासोबत आले इकडे सापडले मला, इकडे मस्त पोहून वगैरे राहिले. आता मी पण जातो तिकडे आणि डुबकी मारतो. भाई भेटला होता, त्याने खूप सारी हेल्प केली मला कंटेंट शूट करायसाठी, रील्स अँड खूप सारे फोटोज. मजा आला. थँक्यू भाई. पाण्याजवळ आलो, इकडे सर्व लोक पोहत आहे आणि इकडे पाणी जास्त डीप नाही आहे, कारण इकडे अशी रस्सी बांधलेली आहे, तर रस्सीच्या इकडे तर आपण स्विम करूच शकतो. त्या सर्व लोकांचं ऑलरेडी पोहून झालं आहे, कारण की मी लेट आलो आहे. आता आपण डुबकी मारूया. बाय बाय टू दिस ब्युटिफुल व्ह्यू. जायची वेळ आली आहे, ऑलमोस्ट 1:30 वाजला आहे. मागे पण एक छोटा वॉटरफॉल आहे, तो एन्जॉय करू. हा व्ह्यू एकदम अप्रतिम आहे. लवकरच परत भेटूया या व्ह्यूसोबत, परत कधी एकदा चान्स मिळाला तर. इथे मस्त चाय बनत आहे, बट भेटणार नाही आम्हाला, ते गोष्ट वेगळी आहे. म्हणून फक्त व्ह्यूच एन्जॉय करू. जेव्हा तुम्ही देवकुंडला असं याल ना, तसं सरळ आलं की हा वॉटरफॉल येतं, बट तुम्ही इकडून येऊन पहिले इकडे यायचा, हा वॉटरफॉल मस्त एन्जॉय करायचा, आणि इकडून असे सरळ आले की हा एक स्पॉट आहे, तिथे एकदम अप्रतिम व्हिडिओज आणि फोटोज निघतात. इथून फोटोज व्हिडिओज काढायचे, मग खाली जायचं. दॅट्स द बेस्ट स्पॉट. मी इथे खूप सारं छान छान कंटेंट शूट केलं आहे, तुम्हाला रील्समध्ये तर बघायलाच मिळेल. या स्पॉटवर या. तिकडे तो वॉटरफॉल दिसत आहे.
त्या वॉटरफॉलपेक्षा या वॉटरफॉलमध्ये खूप जास्त मजा आहे. एकदम दंदन 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 पाणी पडतं. मी इकडे अजून माझ्या मागे इकडे अजून समोर आतमध्ये गेलं तिकडे अजून जास्त पाणी पडतं आहे. हा वॉटरफॉल मी सिंगा करू बाजूचा. सो इट्स टाइम टू से बाय बाय टू दिस प्लेस ऑल्सो. जर देवकुंडला येत आहे तर इथे नक्की या. ही जे प्लेस आहे तो तुमचा डे बनवेल. अँड थँक्यू दिस प्लेस की हिने आपला डे बनवला. बाप मजा येते इथे एकदम खतरो. सो नाव वी डिसाइडेड टू गो बॅक. मजा करून झाली एकदम खतरनाक मजा आली त्यावाल्या वॉटरफॉलमध्ये स्पेशली. सो इट्स 2 PM इन द आफ्टरनून. अजून 2 तास लागतील इथून पोचायसाठी बॅक टू द बेस कॅम्प. म्हणजे जवळपास 4. मग तशी भूकही लागली. सकाळचा ब्रेकफास्ट पचला आहे. मस्त पेली करू. आता सर्व काही दाखवून तर झालं आहे तुम्हाला. आता डायरेक्ट भेटू आपण बेस कॅम्पमध्येच. काही मध्ये राहिलं तर दाखवून देईल. हीच ते जागा आहे जेव्हा लास्ट टाईम आपण आलो होतो आणि मी पाण्यामध्ये कॅमेरा टाकला होता. त्याच्यामुळे कॅमेरा पूर्ण वॉटरप्रूफ असून पण कॅमेरा बंद पडला होता. कारण की मी त्याची जे स्ट्रॅप आहे ते ओपन करून ठेवली होती. तर इथेच कॅमेरा बंद पडला. त्याच्यानंतर बाकीचा पूर्ण जो व्हिडिओ आहे तो फोनमध्ये शूट केला आहे. सो दिस ट्रेक कम्स टू ॲन एंड. ऑलमोस्ट 2 तास 20 मिनटं लागले. जवळपास या ट्रेकची लेंथ 4 किलोमीटर आहे वन वे. म्हणजे दोन्ही वे 8 किलोमीटर. जस्ट पार्किंगपाशी पोचलोच आहे. आज थोडे पाय दुखत आहे. माहीत नाही काय तर जाऊ चेंज वगैरे करू. फटाफट फ्रेश होऊ आणि पेली. आज आपण एक नवीन गोष्ट शिकलो आहे. चांगल्या बोले. मी आज शिकलो आहे ना. सकाळपासून जेव्हापासून ही गोष्ट ऐकली आहे ना तेव्हापासून वारंवार फक्त तेच म्हणायची इच्छा होत आहे. सो आफ्टर द देवकुंड ट्रेक जिथे आपण चेंज केलं त्याच्यानंतर डायरेक्ट आलो मुळशीमध्ये. ॲज ऑलवेज जिथे आपण डिनर करायसाठी थांबलो आहे. इथून आता डिनर करून पटकन निघू. सो हे आपले लोक होते आज ज्यांच्यासोबत आज आपण ट्रेक केला. याच्यामध्ये अन्नाला तर तुम्ही ऑलरेडी ओळखताच. सो परत घेऊन येऊ आपण नेक्स्ट टाईम एक नवीन छान ब्लॉग. आता डेस्टिनेशन डिसाईड व्हायचं आहे बट जाऊच या विकेंडला. सो सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. इफ यू रिअली लाईक दिस ब्लॉग लाईक शेअर अँड सबस्क्राईब. लवकरच भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत. टिल देन टेक केअर.